दानसाठी शहापूर रत्न दिलीप मोरे यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. मनापासून मनापासून धन्यवाद. निश्चित सर, दिलीप सरांचं म्हणणं आहे सर आल्यानंतर ते भेटतील, ते त्यांच्या स्वतःच्या हाताने तुम्हाला देतील. हा निश्चित निश्चित. चला आपल्याकडे वेळ नाहीये. यावेळेला मात्र नाही नाही, ओमकार निचिते नावाची स्पीड गन या क्षणाला काम करत नाहीये. हा ठोकलाय षटकार. पद्धतीने आपण एंटरटेन करत आहात. चला 3 चेंडू झाले 16 धावा, परंतु मुनाफ नावानं या मैदानात अधिराज्य गाजवायला सुरुवात केली. आजचा संपूर्ण दिवसभर बघा, म्हणून म्हणतात ना की महत्वाचा जो क्षण असतो त्या क्षणामध्ये तुमच्या कामगिरीमधलं जे सातत्य आहे ते बरेच काही सांगून जातं. अत्यंत महत्वाची मॅच आहे, पण थोडीशी जो ऍक्टिव्हनेस तो आणावा लागेल ओमकारला. ज्या पद्धतीने ओमकार गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो, कमबॅक करावं लागेल, पुनरागमन करावं लागेल. संकट जितकी मोठी असतात तितकं त्यांचा सामना करण्यामध्ये एक वेगळी मजा असते. इथे मात्र चांगली गोलंदाजी, यष्टीरक्षकाला बीट केलाय, चेंडू मात्र निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार. हा चौकार आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मध्ये 20 धावा. काही निर्णय फार महत्वाचे असतात. तुम्ही कोणता डिसिजन घेतात, आजूबाजूचा ऍटमॉस्फिअर बघून, खेळपट्टी बघून, सरते शेवटच्या क्षेत्रामध्ये काय घडेल. टॉस जिंकला, शिरोळ संघानं फर्स्ट बॅटिंगला प्रेफर केलं आणि या 4 चेंडूंमध्ये तब्बल 20 धावा देखील धावफलकावर आल्या. राखड बॉल. इथे मात्र मुनाफच्या बॅटमधनं आणखी एक प्रहार. दोनही क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू होईल फरार. धावा मिळतील 4. शिरोळकरांना यावेळेला आनंद प्रदान करणारा चौकार. ती म्हणजेच 24 धावा. कमालीची जबरदस्त दर्जात्मक फलंदाजी आणि महत्वाच्या क्षणाला मुनाफच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर अवे फ्रॉम बॉडी खेळवण्याचा प्रयत्न. इथे मात्र व्हाईट बॉल आपल्या खास शैलीमध्ये माधव ठाकरे सर व्हाईटची घोषणा करतील. एक्स्ट्रानं एक धाव पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 25 धावा. आता वालशेतकरांच्या चेहऱ्यावरती चिंता मोठ्या प्रमाणावर पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. आज संपूर्ण दिवसभर जे आपलं ट्रम्पकार्ड चाललं, या गोलंदाजानं आपल्या संघाला ताकद दिली. तो गोलंदाज या पहिल्या षटकातल्या 5 चेंडूंमध्ये सपशेल अपयशी ठरलाय. लास्ट बॉल. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला खोदून काढला वाईडिश लॉंग ऑनला. मागच्या 5 चेंडूंपासून फटकेबाजी करणाऱ्या मुनाफला मात्र परतावं लागेल माघारी. पकडला झेल आणि संपला या डाबामधला. ते मार्ग स्वप्न सगळ्यांवर पाणी फेरणारा चौकार. बॅटर रवींद्रच्या बॅटमधनं मनीष
सूर्य जसा मावळतीला प्रवास करतोय, वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय, हवेमध्ये देखील शीतलता जाणवते, अशा क्षणाला मात्र फलंदाजांच्या बॅटनं आग ओकायला सुरुवात केली आहे. स्टेप आउट केलं, इथे मात्र थोडस फंबलिंग पाहायला मिळालं, परंतु सिंगलवर समाधान मानावं लागेल. एका धावेनं संघाची धावसंख्या 1 पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 3-0-30, 13-0, 30 धावा. उन्हात माघारी परतला. वाटलं होतं या षटकामध्ये थोडंसं आपल्याला कमबॅक करता येईल का, अजूनही वेळ आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत, तब्बल 30 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळेल रमेश. ही खेळाडूकडे क्षमता आहे. सफल झाले आणि रमेशनं ती क्षमता सिद्ध केली आहे. या वेळेला मात्र मैदानाच्या आतला चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावून देण्याच्या या गतीला कुठलीही गतिरोधकता नाही. षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 36 धावा. इथे मात्र नाही. रमेश नाउ ऑन फायर. मुनाफ गेल्यानंतर रमेश ने देखील सांगितलं की हमारे नाम के चर्चे तो कम होंगे, लेकिन हमने भी बड़े बड़े कारनामे करके दिखाए. 6. गोलंदाज दबावात आपल्याकडे बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये रमेशच्या बॅटने प्रयत्न केला. टायमिंग तिथे मात्र प्रॉपर नाही. पंचांचा बादचा इशारा देईल. या वादळानं थैमान घालण्याच्या अगोदर रमेश नावाच्या वादळाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. बसलाय धक्का. मध्ये यश आलाय. पहिल्या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू असेल. डावखुराला मतीन नाउ ऑन स्ट्रायकिंग एंड. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर अँड ऑल्सो इनिंग. इथे मात्र जोरदार प्रहार केला. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलाय. गोलंदाज लवेशनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, निश्चित नाही. सिंगलवर समाधान मानावं लागेल. 2 षटकांचा पहिला डाव इथे मात्र समाप्त झालाय आणि या 2 षटकांच्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या इन्शा स्पोर्ट्स शिरोळ या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 43 धावा. आणि आता वालशेत संघाला, मोर्या बॉईज वालशेत संघाला आवश्यक असतील 12 चेंडू 44 धावा. 22 धावा षटकामध्ये राखणं अत्यंत आवश्यक असेल, अनिवार्य असेल. 12 चेंडू आणि 44 धावांची गरज असेल. चला लगेचच आपण मैदानाच्या बाहेर जायचंय. त्यानंतर शिरोळ संघ लगेचच मैदानात येऊन आपलं फिल्डिंग सेटअप आपण सेट करायचं आहे. बारा चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता असेल. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या मोर्या बॉईज वालशेत संघाला पहिला डाव आपल्या गोलंदाजांनी नैराश्यता निर्माण केली. पहिल्या डावामध्ये संपूर्णपणे अधिराज्य आणि हुकूमत गाजवली, तो म्हणजेच इन्शा स्पोर्ट्स शिरोळ संघानं. या सेकंड इनिंग मध्ये या धावांचा पाठलाग कसा होईल, या उत्तरार्धात नेमकं कोण बाजी मारेल आणि आम्ही कल्याणीकर चषक 2025च्या क्रिकेटच्या या महारणसंग्रामात सुपर 8 मध्ये आजच्या दिवसात परी वॉरियर्स शेरेनंतर नेमका दुसरा संघ कोणता, या उत्तरी प्रश्नाचं उत्तर आपल्यासमोर मांडण्याकरता, आपल्या अमोघ आणि प्रगल्भ वाणीतून आपल्याला मंत्रमुग्ध करण्याकरता मी द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर मनीष जोशी यांना अतिशय सन्मानपूर्वक निमंत्रित करेन.
या मॅचच्या दिशेनं माधव ठाकरे सर आपणास विनंती करतो मी आपण लवकरात लवकर मॅच सुरू करावी. चव्वेचाळीस धावांचं टार्गेट चेस करतायत तर मात्र बॅटचा फ्लो खाली नसावा परंतु अंतर मात्र गाठता यायला हवं आणि ते इथे गाठता आलं नाही. या धक्का क्रमांक 1 लागलाय तो फलंदाज महेश या ठिकाणी माघारी परततोय. डीजे नक्कीच या ठिकाणी या 12 बॉल 44चं समीकरण हे काही सोपं समीकरण नाही आहे परंतु ज्या गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीमध्ये या धावा खाल्ल्यात त्या धावा मात्र इथे आपल्या फलंदाजीमध्ये मिळवाव्या लागणार आहेत. तर ते दोन फलंदाज अर्थात एका बाजूला या ठिकाणी ओमकार निश्चित तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी लवेशला पाहायला मिळतोय तुम्हाला. उर्वरित 11 बॉलमध्ये जास्तीत जास्त षटकार मारण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून 8 षटकार तुम्ही जर मारले या ठिकाणी 7 षटकार देखील तरी हा सामना तुमच्या पारड्यामध्ये झुकू शकतो. इथे हा मिसटाईम स्ट्रोक आहे. ओमकार निश्चितेची विकेट मिळेल का तर ऍब्सोल्युटली येस. पंचांचं बोट आकाशाकडे आणि धक्का क्रमांक 2 फलंदाज ओमकार निश्चिते बॅक टू द डगआउट. जरी मावळला असला तरी माधव ठाकरे सरांची एनर्जी मावळणार नाही. जी एनर्जी तुम्हाला सकाळी होती पाहायला मिळालेली ती एनर्जी आता सुद्धा कायम आहे परंतु आता आवश्यकता आहे खरं म्हणजे एनर्जीची ती या ठिकाणी वालचेस संघाच्या फलंदाजांना 44 धावांचं टार्गेट चेस करतायत. 10 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट अर्थात या ठिकाणी गोलंदाज बालासाठी मात्र हा हॅट्रिक बॉल ऑन हॅट्रिक बाला. नवीन फलंदाज या ठिकाणी या नरेश स्ट्राईक एंडला हॅट्रिक बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट ना या ठिकाणी या स्पर्धेची हॅट्रिक मिळवली आहे. बालाला मिळतीये तिसरी विकेट. धक्का क्रमांक 3 लागला या ठिकाणी वालशेस संघाला. फलंदाज नरेश बॅक टू द डगआउट. डीजे डीजे मॅचचं चित्र बदललंय आता मात्र या ठिकाणी पहिल्या 3 बॉलवर 3 विकेट्स. वालशेज संघ मात्र या मॅच पासून आता फार दूर आहे कारण इथनं उर्वरित 9 बॉलमध्ये 44 हे टार्गेट आता मात्र फार कठीण होऊन राहिलंय या संघासाठी. जी सुरुवात मिळायला हवी ती सुरुवात मिळाली नाही. या नवीन फलंदाज उदय या ठिकाणी स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडेड फलंदाज आहे त्यासाठी राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करेल या ठिकाणी बाला. पुन्हा एकदा या ठिकाणी अजून एक विकेट मिळतीये बालाला. धक्का क्रमांक 4 लागलाय. 4 विकेट्स या ठिकाणी लगातार मिळवल्या आहेत या ठिकाणी गोलंदाज बालानं. मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करणारी गोलंदाजी या बालाच्या माध्यमातून झाली आहे.
या ठिकाणी एक रन नक्कीच मिळाली असली, परंतु आता मात्र सामना फार दूर आहे. या मॅच मध्ये पाहिलं तर वाळशेत या मोरिया बॉईज वाळशेत या संघापासून, कारण जेव्हा पहिल्या इनिंग मध्ये शिरोळ संघ फलंदाजीसाठी आला त्या ओव्हरमध्ये कुठेतरी धावा चेसेबल असतील या दृष्टीनं गोलंदाजी होणं गरजेचं होतं आणि ते मात्र होऊ शकलं नाही. 12 बॉलमध्ये 44 धावांचं अवाढव्य आव्हान या संघानं स्वीकारलं, परंतु तो स्वीकारत असताना विकेटचा कोलॅप्स मात्र थांबला नाही. या पाहिलं तर कन्सिक्युटिव्ह 4 विकेट्स बालाने या ओव्हरमध्ये मिळवल्यात आतापर्यंत आणि समीकरण मॅचचं मात्र पूर्ण बदललेलं पाहायला मिळत आहे. तब्बल 4 विकेट्स अर्थात डबल हॅट्रिक पूर्ण केली या बालानं, सलग 4 विकेट्स मिळवला त्या ओव्हरमध्ये. आता मात्र 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 बॉलमध्ये 44 धावा, अर्थात हे टार्गेट आता मात्र इम्पॉसिबल आहे. जर गोलंदाजाकडनं काही चुकी झाली तर मात्र इथे संधी बनू शकते, परंतु फार दूर. फ्लॅट ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर आहे, इथे देखील कॅच घेतली आहे आणि इथे देखील अजून एक धक्का लागला जाईल वाळशेत संघाला. अर्थात मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. नंबर 8 ला या ठिकाणी पुढचे काही चेंडू झाल्यानंतर संघ असेल तो बहुधा शिरोळ संघ तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये परी वॉरियर्स शेरी संघानं टॉप 8 मध्ये प्रवेश केलाय. उद्या मात्र सुरुवातीला टॉप 8च्या मॅचेस, त्यानंतर टॉप 4 आणि त्यानंतर फायनल, अशा प्रकारचा तब्बल 7 मॅचेस उद्याच्या दिवसामध्ये होतील आणि त्या दृष्टीनं जो आपल्याला एक 8व्या क्रमांकाचा संघ आपला बाकी होता त्या संघासाठी मात्र इथे ही मॅच खेळवण्यात आली. एका बाजूला पाहिलं तर मोरिया बॉईज वाळशेत, तर दुसऱ्या बाजूला शिरोळ संघ तुम्हाला पाहायला मिळाला. ईशा स्पोर्ट्स शिरोळ जबरदस्त बॅटिंग फर्स्ट हाफ मध्ये केली आणि आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली या संघानं. शक्य होईल तेवढं स्पीडअप करा या ठिकाणी उर्वरित 4 बॉलसाठी अशी विनंती करतो. ऑन साइडला चांगला फटका आहे, मिड विकेटला नक्कीच हा षटकार आलाय, परंतु फार उशीर झाला या मोठ्या फटक्याला. आता इथनं मात्र फक्त धावांचं डिस्टन्स कमी होणार आहे, विजय मात्र मिळू शकणार नाहीये. आणि नक्कीच आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ज्यांचा गोड आवाज या ठिकाणी ऐकायला मिळाला ते सन्माननीय अमरजी राऊत सर, ते मात्र या ठिकाणी निरोप घेत आहेत. त्यांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो या ठिकाणी आम्ही अल्लाणीकर चषकाच्या वतीनं, संपूर्ण आयोजकांच्या वतीनं. आणि मजा आली आज त्यांच्यासोबत या ठिकाणी समालोचन करताना. खऱ्या अर्थानं पाहिलं तर उद्याच्या दिवसामध्ये जे संघ व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलाय, जे संघ आहेत, तर एक पहिली मॅच असेल या ठिकाणी टॉप 8 मधली साई स्टार अल्लाणी विपक्ष श्रीराम पाली संघ 9 ते 10 या टायमिंग मध्ये. सेकंड मॅच असेल व्हाईट बॉल, यस, सेकंड मॅच परी वॉरियर्स शेरे संघ वर्सेस ऑलमोस्ट या ठिकाणी ईशा स्पोर्ट्स शिरोळ संघ या ठिकाणी क्वालिफायच्या दिशेने आहे, तर त्यांच्या दरम्यान मॅच होईल 10:35 ते 11:30. त्यानंतर नामदेव 11 धसई वर्सेस डिंगडॉंग पटोली 11:35 ते 12:30 आणि आम्ही कुडुसकर वर्सेस शेलू माता वळ 12:35 ते 1:30. अशा प्रकारे हा टॉप 8 राहणार आहे उद्याच्या दिवसामध्ये सकाळपासून. तर जे संघ या ठिकाणी ऐकताय त्यांनी नोंद घ्या, उद्याच्या दिवसामध्ये आपण आपल्या दिलेल्या वेळेत या ठिकाणी उपस्थित राहा आणि सहकार्य करा, कारण उद्याचा ग्रँड फिनाले आम्ही अल्लाणीकर चषक 2025 तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि नक्कीच आयोजकांकडून या ठिकाणी सूचना येते, जो संघ या ठिकाणी उशिरा येईल त्याला कंपल्सरी पेनल्टीचा सामना करावा लागेल याची नोंद घ्या. त्यामुळे आपण वेळेत या ठिकाणी उद्या उपस्थित राहा, कोणत्याही प्रकारचा जास्त वेळ घेऊ नका अशी विनंती असेल. सामना जिंकला या ठिकाणी पाहिलं तर ईशा स्पोर्ट्स शिरोळ या संघानं. हार्दिक अभिनंदन, ईशा स्पोर्ट्स शिरोळ संघ टॉप 8 मध्ये आपण प्रवेश केलाय. उद्याच्या दिवसामध्ये होणाऱ्या मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तसेच या दिवसामध्ये खूप चांगलं परफॉर्म ज्या संघाने देखील केलं, अर्थात या ठिकाणी मोरिया बॉईज वाळशेत आपलं